नमस्कार. साम्राज्य क्रिएशन अमृतकाळमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण नारायण उपनिषदाचा दुसरा भाग बघत आहोत. या भागाचं नाव आहे, याला मयूरव असं म्हणतात. मयूरव दुसरा. पहिल्या मयूरवात ब्रह्म म्हणजे काय आपण बघितलं. ते किती अनंत आणि मोठे आहे, ते किती प्रभावशाली आहे, त्याचे वर्णन आपल्या परोपरीने सांगितले आहे. त्याने ब्रह्मज्ञान संपूर्ण रीतीने व्हावे ही स्थिती फार दुर्लभ आहे. निश्चल व ध्यान उत्कट भक्ती यांनीच ती प्रतिमा होऊ शकेल. तेव्हा सामान्य माणसाला संपूर्ण अहंकार गिळून टाकणे, ही एकही विकार मनात न ठेवणे, अंतराला सतेज ठेवणे व वैराग्य धगधगीत ठेवणे हे फार अवघड जाते. तेव्हा सात्विक श्रद्धा ठेवून धैर्याने आपण कुठल्या प्रकारे देवाची उपासना करावी हे या दुसऱ्या मयूरवात सांगितले आहे. आपली कामना असेल ती पूर्ण करून चित्ताला समाधान मिळावे म्हणून अनेक देवदेवतांची वेगवेगळी आराधना आपल्याला सांगितली जात आहे. आपला जसा भाव असेल तसाच आराध्य देव असावा आणि तेथे आपला जीव जडावा. या आदराने, श्रद्धेने, प्रेमाने व निष्ठा ठेवून आपण त्या देवतेचं भजन, पूजन, उपासना करावी. आपण आपल्याला सांभाळावे. दुसऱ्या कोणाची निंदा करू नये. कोणाची योग्यता काय असते आपल्याला कळत नाही. तेव्हा आपण आपली जी परंपरा यज्ञाची त्याचा आधार घेऊन हे उपासना प्रकार सांगितले. प्रथम उपासना सांगितली आहे ती अग्नीची उपासना आपल्याला सांगितलेली आहे दुसऱ्या या भागामध्ये. त्याच्यामधला श्लोक असा आहे, उद्दीप्य स्वजातो वेदोपि पग्न निवृत्ती मम पशूंश्च मह्यमावहं जीवनं च दिशो दिश. अग्निहोत्र किंवा वैश्वदेव हा नित्य नेमाने पूजा करावी. अग्नीचा स्वभाव उष्ण, दाहक व पचनास योग्य असा आहे. तेजस्विता आणि प्रकाश त्याचे गुण आहेत. या दृष्टीने ज्यांची वृत्ती मनोरथांची इच्छापूर्ती करून घेण्याची असेल त्यांनी अग्नीला भजावे आणि श्रद्धेने प्रार्थना करावी, हे अग्नी तू प्रदीप्त होऊन प्रकट हो. सर्व भूत जात आहेत त्यांचं हित तू जाणतोस. सर्व प्रकारचे अन्न तू पचवतोस आणि सर्वांना पुष्टी देतोस. निवृत्ती जी पापदेवता आहे तिचा नाश करण्यासाठी तू प्रखर व्हावेस. मोह, आसक्ती ही तिचेच रूपे आहेत. सत्पथावर ती आपली पावले टिकू देत नाही. अशा या निवृत्तीचा नाश होणे आवश्यक आहे. हे अग्नी, आमची हळवी मने समाधानी असू दे. आमची हळवी मने समाधानी असू देत. गुरंढोरं सर्व काही माझ्याकडे समृद्ध असू दे. विविध प्रकाराने माझ्या जीवनाला तू संपन्न कर. दुसरा श्लोक आहे, मानो हिस्सी जात वेदो गामश्व पुरुषम जगत अभिभ्रगदग्न आगही श्रिया मा पातय. गाई, घोडे, सेवक आणि कुटुंबातील इतर लोक यांना या पापदेवता निश्चित घात करतील. या पापदेवता निश्चित घात करतील असं तू होऊ देऊ नकोस. हे वैश्वानर, अशी कृपा आमच्यावर तू नित्य करीत राहा. मी केलेल्या तपश्चर्येची, मी केलेल्या अपराधांची तू क्षमा कर आणि आळस माझ्यामध्ये तू येऊ देऊ नकोस. माझी विवेकशक्ती नित्य जागृत ठेव. माझे शरीर निरोगी कर. मला परिस्थिती अनुकूल कर. माझे मन, बुद्धी निर्मळ असू दे. हीच संपदा व श्रीमंती आहे. तिची प्राप्ती दीप्तिमंता आम्हा हो. माझे यश, कीर्ती निष्कलंक राहू द्यावी. कोणतीही उपासना योग्य रीतीने होण्यासाठी
ज्ञान, ध्यान व प्रेरणा या तिन्हीची आवश्यकता असते. आपल्या मनाची रुची पाहून ज्या देवतेची आराधना करायची त्या देवतेचे गुण रूपे शास्त्राच्या आधाराने जाणून घ्यावी. आपली कुलपरंपरा संप्रदाय सद्गुरूला विचारून ठरवावा व त्या गुरु आराध्य देव स्वीकारावा. तसेच एकदा स्वीकारल्यानंतर मनापासून त्याची उपासना करावी. पद्धती, नियम आणि साधना हे यथायोग्य रीतीने व श्रद्धेने पाळावी. आपल्या सोयीने अगर आवडीने सवडीने वाटेल तसे वागू नये. देवतांचे विशिष्ट तंत्र मंत्र असतात, ते जाणून घेऊन त्यानुसार उपासना करावी. सकाम उपासनेमध्ये भावापेक्षाही तंत्रावर भर राहतो, हे कधीही विसरू नये. देवदेवतेविषयी पूर्ण ज्ञान आधी मिळवावे. आचरण त्याला अनुकूल असावे असे ठेवावे. पूजा भजन व ध्यान नियमितपणे करावे. ही साधना संपन्न होण्यासाठी आराध्य देवाची सदैव प्रार्थना करावी. कळवळल्याने पुन्हा प्रार्थना करावी. केलेल्या ईश्वराच्या प्रेरणेशिवाय चित्तामध्ये संयम येणार नाही, हे जाणून घ्यावे. असा श्रुती माऊलींनी आपल्या भाविकांना उपदेश केला. जय जय रघुवीर समर्थ. 2 श्लोकांचा परामर्श आपण इथे पाहिला आहे. असं आपण रोज पाहत जाऊ, ज्या कारणाने रोज मला तुम्हा सर्वांना भेटता येईल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे गुरु गोंदावलेकर महाराजांचा मी श्लोक म्हणते. जयाचा जनी जन्मना मात झाला, जयाने सदा वासना मात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा सद्गुरू ब्रह्मचैतन्य मूर्ती, सद्गुरू ब्रह्मचैतन्य.